दूध न वापरता, मावा खवा न वापरता ही आपण खपली गव्हाची खीर पाहणार आहोत। त्यासाठी खपली गहू घेतलेले आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालून पाणी घालून 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं। थोडंसं कोरडं झालं की अशा प्रकारे मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचं। आता हे वाटलेलं मिश्रण आहे थोडंसं पाकळून घ्यायचं। आता कुकरमध्ये 2 ते 3 चम्मच तूप घातलेले आहे आणि हे गहू घालायचे आणि थोडंसं भाजून घ्यायचं। आता भाजल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या छान देऊन घ्यायचा। गहू छान शिजला की खीर छान लागते। अशा प्रकारे गहू शिजवून घ्यायचा। आता एका कढईमध्ये 2 चम्मच तूप घालायचा आणि अवेलेबल असतील आणि आवडतील तुम्हाला ड्रायफ्रुट्स ते छान भाजून घ्यायचे। शिजवलेले गहू, गूळ, थोडंसं गरम पाणी घालून पुन्हा शिजवण्यासाठी ठेवायचं। आता हे ते 1 चम्मच खसखस आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे, पाणी घालून वाटण करून घ्यायचं अशा प्रकारे। आता गूळ विरघळलेला आहे, आता हे मिश्रण ह्यामध्ये घालायचं आणि 2 चम्मच इथे शाई घेतलेली आहे दुधावरची, तीही घालायची। त्यानंतर वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर घालून